या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मुख्यमंत्री फडणवीस आणि आदित्य ठाकरे 3 तास एकाच हॉटेलमध्ये सूत्रांची माहिती। दोघेही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये गेले होते। भाजप सूत्रांची माहिती, मित्रांसोबत डिनर प्लॅन होता म्हणून हॉटेलला आलो। फडणवीसांसोबतच्या भेटीच्या प्रश्नावर आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण। मात्र एक व्यक्ती बातम्या बघून गावी जाईल, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला। मनसेची मान्यता रद्द करा, राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। कार्यकर्ते इतर राज्यातून येणाऱ्या लोकांवर हिंसाचार करत असल्याचा आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी। विलंब न करता राज ठाकरेंवर कारवाई केली पाहिजे, लाड बंद करा, सरकारकडे हात जोडून विनंती। राज ठाकरेंना तातडीनं अटक करावी, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी। उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा टीझर संजय राऊतांकडून ट्विट, त्यानंतर मुलाखतीचा दुसरा भागही प्रसारित। पावसाळी अधिवेशनासंदर्भात इंडिया आघाडीची बैठक, शरद पवार ऑनलाईन तर 24 विरोधी पक्षांचे नेते बैठकीला उपस्थित। इंडिया आघाडीच्या पक्षांमध्ये समन्वय ठेवा, पवार आणि ठाकरेंनी मांडली समन्वयाची भूमिका। अधिवेशनादरम्यान आपल्याला एकत्र येऊन सर्व मुद्दे प्राधान्यानं मांडावे लागतील। इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी मत मांडल्याची सूत्रांची माहिती, तर शरद पवारांसह इतर नेत्यांकडूनही गुप्तचर यंत्रणेतील त्रुटींबद्दल चिंता व्यक्त। ठाण्यात मनसेकडून बॅनरबाजी, महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा, दुकान नाही शाळाही बंद करणार। मनसेचे विभाग अध्यक्ष संदीप साळुंखे यांनी लावले बॅनर। मीरा रोड ऐवजी राज ठाकरेंनी नयानगरमध्ये सभा घ्यावी, नितेश राणेंचं चॅलेंज। मराठीसाठी फक्त गरीब हिंदूंना टार्गेट केलं जातंय, राणेंचा आरोप। नितेश राणे 2 धर्मात तेढ निर्माण करतायत, फडणवीसांनी नितेश राणेंचा राजीनामा घ्यावा किंवा फडणवीसांचा नितेश राणेंना पाठिंबा आहे का हे सांगावं, वर्षा गायकवाडांचा सवाल। 29 वर्षांनंतर अशी घटना घडली, पडळकर दिसले की आव्हाड घोषणा द्यायचे म्हणून संघर्ष वाढला। पास नसलेले लोक विधिमंडळात आणल्यानंही संघर्ष, विधान भवनातील हाणामारीच्या घटनेवर नीलम गोऱ्हेंची प्रतिक्रिया। राज ठाकरेंसोबत जो जाईल तो समाप्त होईल, भाजप खासदार मनोज तिवारींचा निशाणा, तर बाहेर कुत्रे भुंकतात त्याला आम्ही महत्त्व देत नाही, अविनाश जाधव यांचा हल्लाबोल। विजय वडेट्टीवारांच्या हनी ट्रॅपबाबतच्या आरोपांवर शिंदेंनी बोलणं टाळलं, तर विरोधी पक्ष दुभंगलेला, काही कामं नसल्यानं असे आरोप सुरू। बावनकुळेंचं वडेट्टीवारांना प्रत्युत्तर, कुठे हनी पण नाही, ट्रॅपही नाही। मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर शंकेला वाव नसावा, विरोधकांच्या हनी ट्रॅपच्या आरोपांवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी चर्चा करावी लागेल, सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य। तटकरेंच्या वक्तव्याला छगन भुजबळांचंही समर्थन। पक्ष वाढवण्यासाठी आम्हाला कोणाची परवानगी लागली नाही, खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। तर पक्ष वाढवण्यासाठी दुसऱ्याची परवानगी घ्यावी लागते, हे मराठी माणसासाठी घातक असल्याची टीका। लोकसभेचं यश मवियातल्या सगळ्या पक्षांच्या डोक्यात गेलंय, मीपणा आल्यामुळेच विधानसभेत पराभव झाला। उद्धव ठाकरेंनी मुलाखतीत मविया नेत्यांचे कान टोचले। ठाकरे ब्रँड म्हणजे फक्त उद्धव ठाकरे नाहीत, ठाकरे ब्रँडमध्ये राज ठाकरेही येतात। प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य, तर बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन एकनाथ शिंदे पुढे जात असल्याचंही मत। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोयगाव तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत दोन्ही शिवसेना एकत्र, ठाकरेंच्या शिवसेनेचा चेअरमन तर शिंदेंच्या शिवसेनेचा व्हाईस चेअरमन। आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वात निवडणूक पार। तुम्ही जर जनतेमध्ये असाल तर तुम्ही संपत नाही, लोकांची नाळ तुटल्यानंतर तुम्ही राजकारणातून संपता, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची उद्धव ठाकरेंवर टीका। ड्रग्ज बंदीसाठी सामदाम दंडभेदाचा वापर करा, ड्रग्ज निर्मूलनासाठी झारखंड हे नंबर 1चं राज्य, महाराष्ट्राचा नंबर त्यात नाही याचं दुःख, अमृता फडणवीस यांचं वक्तव्य। PMRDA कडून विविध 32 भूखंडांचा लिलाव होणार, मात्र हे सर्व भूखंड ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येतात, त्या भूखंडांचा उपयोग सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी व्हावा, सुप्रिया सुळेंचं ट्विट। बेलापूरमध्ये झालेल्या बैठकीत मंत्री गणेश नाईक यांनी मंदा म्हात्रे यांना डावललं, गणेश नाईकांनी बैठकीला न बोलावल्यानं मंदा म्हात्रे आक्रमक। मंदा म्हात्रे यांनी लोणावळ्यात कार्यकर्त्यांची दुसरी बैठक घेतली। उमरग्यामध्ये शिवसैनिकांमध्येच जुंपली, फोटो न छापल्यानं प्रताप सरनाईक यांच्या स्वागतासाठी लावलेला बॅनर शिवसैनिकांनीच पाडले। माजी आमदार खासदारांच्या मुलामुलींचे फोटो न लावल्यानं बॅनर पाडल्याची माहिती।
मतदान केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्र तपासा. निवडणूक आयोगाकडून आजही लपवाछपवी सुरूच. राजन विचार यांचा निवडणूक आयोगावर आरोप. अवकाळीनं नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश. आमचं शेतकऱ्याचं सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीत अनेक जण कात्री घेऊन बसले होते, त्यामुळे वाट लागली. धैर्यशील मोहिते पाटील यांचा अजित पवारांवर निशाणा. नांदेड जिल्हा बँक उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी नांदेडमध्ये खलबतं. भाजप विरोधात दादांची राष्ट्रवादी, काँग्रेस, ठाकरेंची सेना एकत्र. अशोक चव्हाणांच्या समर्थकाला उपाध्यक्षपदापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. बंजारा समाजाच्या वन नेशन वन रिझर्वेशनचा ड्राफ्ट तयार करून मोदींची भेट घेणार. राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची बंजारा समाज एकता मेळाव्यात घोषणा. ठाणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रभाग रचनेत आतापर्यंत केवळ 5 हरकती दाखल. नागरिकांना हरकती सादर करण्याचं आवाहन. मुंबईतील अंधेरी पश्चिम आणि भांडूप परिसरात सर्वाधिक खड्डे. महापालिकेकडून खड्ड्यांच्या तक्रारींसंदर्भात मोबाईल ॲप तयार. महिन्याभरात खड्ड्यांच्या 3,500 तक्रारी. भिवंडी शहराचा पाणी पुरवठा 24 तासांसाठी बंद राहणार. पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होणार असल्यानं नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पाणी बंद राहणार. मुंबई शहर आणि उपनगरातील म्हाडाच्या संक्रमण शिबिरात 20,000 कुटुंबांचं वास्तव्य. अनेक ठिकाणी घुसखोरी होत असल्यानं शिबिरांच्या सुरक्षेसाठी म्हाडा सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार. मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवासाठी 250 विशेष गाड्या. 23 जुलैपासून आरक्षणाला सुरुवात होणार. चाकरमान्यांना दिलासा. रायगडमध्ये 3,000 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड होणार. पडीक जमीन लागवडीखाली येण्यासाठी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत फळबाग लागवड योजनेचा समावेश. 24 ते 31 जुलै या कालावधीत महाराष्ट्रासह मध्य भारताच्या काही भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता. 31 जुलै ते 7 ऑगस्ट दरम्यान मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही भागांमध्ये पावसाचा जोर सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज. वेव्हज परिषदेची जागतिक राजधानी मुंबईत. वेव्हज आणि सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी 150 कोटी रुपये स्वतंत्रपणे राखून ठेवण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. राज्य सरकारकडून अनुकंपाच्या 10,000 रिक्त जागा भरण्याचा निर्णय. जिल्हाधिकाऱ्यांना उमेदवारांच्या नियुक्तीचे सर्वाधिकार. वाहनाच्या दर्शनी काचेवर फास्टॅग नसल्यास ते फास्टॅग काळ्या यादीत टाकले जाणार. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नियम लागू. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 1 ची नव्यानं उभारणी होणार. 2032 पर्यंत हे विमानतळ सज्ज होणार. मुंबईत अदानी इलेक्ट्रिसिटीकडून 45 कोटींची वीज चोरी उघड. केडीएमसी मुख्यालयाबाहेर मृत्यूचा सेल बॅनर. खड्ड्यात पडून धोकादायक गर्डर्समुळे मृत्यू झाल्यास आर्थिक मदतीची उपहासात्मक ऑफर देणारे बॅनर झळकले. नाशिकमध्ये प्रदूषणात 16% वाढ. शहरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेच्या गुणवत्तेवर परिणाम. पुण्यातील शिखर बँक थेट सोसायट्यांना कर्ज वाटप करणार. सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय. नागपूरहून भारत दर्शन ट्रेन धावणार. 2 ज्योतिर्लिंग आणि दक्षिण भारताची सफर घडवणार. मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून नवीन उपायांवर विचार. मुंबईतील केंद्र सरकारी राज्य सरकारी कार्यालयांमध्ये कामाच्या वेळा वेगवेगळ्या ठेवता येतील का, या संदर्भात तपास. मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते बांद्रे चुनाभट्टीपर्यंत मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर गोरेगाव ते बोरिवलीपर्यंत मेगा ब्लॉक असणार. मुंबईतील गणेश मूर्ती विसर्जनासाठी 250 कृत्रिम तलाव तयार. पालिकेकडून तयार करण्यात आलेल्या तलावात सार्वजनिक आणि घरगुती गणेश मूर्तींचं विसर्जन करता येणार. नाशिक जिल्ह्यातील 1.25 लाख भाविकांना एसटीनं घडवलं विठ्ठल दर्शन. पंढरपूर वारीतून नाशिक विभागाला 3,30,00,000चं उत्पन्न. आषाढी एकादशी निमित्तानं पंढरपूरसाठी सोडलेल्या बस सेवेतून लाखोंचं उत्पन्न. नंदुरबार आगारात 100 विशेष बस फेऱ्यांमधून 25 लाखाचं उत्पन्न. नागद्वार यात्रेला जाण्यासाठी नागपूरमधून लाल परी सज्ज. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या बसेसना मध्य प्रदेश प्रशासनाची परवानगी. मुंबईतील परळच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा संपन्न. पारंपरिक पद्धतीनं पूजन. परळचा राजाचं यंदा 79वं वर्ष. मुंबईत ग्रँड रोडच्या राजाचं पाद्यपूजन सोहळा संपन्न. ठाकरेंच्या शिवसेनेचे दक्षिण विभाग प्रमुख संतोष शिंदे उपस्थित. कोल्हापूरच्या इचलकरंजीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. जिल्हा आणि शहर अध्यक्षपदाच्या निवडीनंतर नाराजीचा सूर. नाशिकच्या मालेगावमध्ये बहुचर्चित जन्म दाखला घोटाळ्याप्रकरणी नायब तहसीलदार आणि त्याच्या पत्नीच्या अडचणीत वाढ. शेतकऱ्यांना विदेश अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन. योजनेअंतर्गत युरोप, नेदरलँड, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्ससह इतर देशात अभ्यास दौऱ्यांचं आयोजन.
1 ऑगस्ट पासून यूपीआय नियमात बदल केले जाणार. फोन पे, गुगल पे आणि पेटीएमच्या नियमात बदल होणार. ठाण्याच्या येऊरमध्ये हुल्लडबाजीला लगाम. दर्श अमावस्येनिमित्ताने येऊरमध्ये मद्यपानास मज्जाव. देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी शेतकऱ्यांनी 31 जुलैपर्यंत अर्ज करावा. कृषी विभागाचं आवाहन. पुणे विमानतळ परिसरात कचरा फेकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करा. पुणे महापालिका आयुक्तांचे आदेश. भारतीय टपाल विभागाचं आयटी मॉडर्नायझेशन 2.0 मंगळवारपासून सुरू होणार. टपाल विभागात कॅश ऑन डिलिव्हरी सेवा यामुळे मिळू शकणार. आतापर्यंत 1.5 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचा 11वीत प्रवेश. विद्यार्थ्यांना 19 ते 21 जुलै दरम्यान नवीन नोंदणी अर्ज करता येणार. इस्लामपूरचं ईश्वरपूर नामांतर करण्याचा प्रस्ताव. महायुतीच्या वतीनं पेढे आणि साखर वाटप करत फटाक्याची आतषबाजी. कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा आज निर्धार मेळावा. विनायक राऊत मेळाव्याला उपस्थित राहणार. धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांच्या छत्र्यांवर एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा डल्ला. छत्र्या मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांची एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची झुंबड. माजी खासदार इम्तियाज जलील बुलढाणा दौऱ्यावर. 5 वाजता बुलढाण्यात जलील यांची सभा. 1000 मानधन वाढ झाल्यानं पुण्यात दिव्यांगांचा जल्लोष. जल्लोषात दिव्यांग कल्याण आयुक्त सहभागी. गोंदिया जिल्ह्यात 6 महिन्यात 10 हत्या. 12 जण हल्लेखोरांच्या तावडीतून सुटले. गुन्हेगारी घटनांवर आळा घालण्याची मागणी. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.